फोन आला. हॅलो. हॅलो मॅडम, एसपी फायनान्स मधून बोलतोय. हा नमस्ते सर, बोला. अहो गेले 2 महिन्यात तुम्ही हप्ते भरलेले नाहीत आमचे. तुम्ही कार लोन घेतलं होतं तुमच्या मिस्टरांनी. हा का? हा, तुमच्या नावावर आहे म्हणून फोन केला आम्ही. हा हा, तर ते 2 हप्ते भरलेले नाही. तुम्ही त्या संदर्भात फोन करतोय. तुम्ही जो आजच्या आज भरून टाका हप्ते, नाहीतर आम्हाला मग तुमची ती कार ओढून न्यायला लागेल. अहो सर, तसं कसं म्हणताय तेव्हा, मला काय माहित नाही त्याचं. राहिलं भरले असतील हो, आमचे मिस्टरांनी भरले असेल. मला तसं काय सांगितलं नाही भरले अहो म्हणून. मॅडम, आम्ही खोटं बोलतोय का? इथं आमच्या इथं रेकॉर्ड आहे सगळा. हा का? शेवटचे 2 महिन्यातले 2 हप्ते तुमचे थकलेले आहेत. आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल नाहीतर. हा, पण तरी पण तुम्ही अगोदर कळवायला हवं होतं ना सर. अगोदर म्हणजे मॅडम, अहो तुम्हाला माहिती आहे तुमचे हप्ते चालू आहेत म्हणून. दर महिन्याला इतके आधीपासून भरताय तुम्ही. हे शेवटचे 2 महिने झाले नाही. आम्ही मेसेज पण केले तुम्हाला. हा मान्य आहे, आम्हाला भरतो. पण मला आमच्या मिस्टरांनी सांगितलं नाही की नाही भरले वगैरे म्हणून. भरले असतील कदाचित. नाही भरलेले. अहो मग ते काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत घरी जरा आमच्या थोडेसे, म्हणून अहो, त्यांनी भरलं नसल. आम्हाला नाही ना कंपनी सांगता येत तसं मॅडम. ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम असतो म्हणून आम्ही लोन देतो. हा सर, मान्य आहे आम्हाला ते. तुम्ही रेग्युलर हप्ते भरले पाहिजे ते आम्हाला, नाहीतर तुमच्या इथून नाईलाज असतो, जप्ती करावी लागेल गाडीची. हा सर, थोडासा वेळ द्या ना आम्हाला, अजून 15-1 दिवस. कारण की एवढ्या अर्जंट थोडी ना होणार आहे. तो काही कमीच हप्ता आहे का? नाही, आम्हाला तसं काही सांगू नका मॅडम. आम्हाला आमची अमाऊंट भरून टाका तुम्ही आजच्या आज. अहो तसं नाही, समजून घ्या की जरा सर तुम्ही. मोठी नाही माणसं नाही, ते तुम्ही, काही समजून घेतलं सांगूच नका हो पाहिजे. आम्हाला. आमच्या इथं आम्हाला ओरडतात वरून हप्ते नाही आले तर. थोडा ऍडजस्ट करा की, एवढा 1 महिना 15 दिवस पर्यंत फक्त, जास्त नाही. रक्कम थोडी नाही ना सर भरायला, पण तेवढा पैसा पाहिजे ना जवळ लगेच, नाही का? अहो, आणि मला ऍडजस्ट कसं करणार मॅडम म्हणजे आम्ही? मला माहित पण नाहीये की भरले नाहीत म्हणून. अचानक नाही ना आम्ही देऊ शकत. आम्ही इथं काय दुकानदार आहे का की आज नाही उधार माल नेलाय तुम्ही? इथं हप्ता भरावाच लागेल तुम्हाला. नाहीतर आमचे माणसं येतील आज तुमच्याकडे आणि ती गाडी चावी देऊन टाका मग त्यांच्याकडे. सर चावी दिली असती, पण गाडी पण इथं नाही ना. गाडी खूप दूरच्या गावी गेली आहे ना. नाही नाही, आम्हाला ते काय माहिती नाही. आम्ही जिथं असेल तिथून घेऊन जाऊ गाडी ती. तसं तुम्हाला भेटणार नाही, आमचं खूप गाव दूर आहे. ते खेडेगाव आहे, तुम्हाला कसं काय दिसणार ना ते. नाही, आम्ही आमच्याकडे सगळे ऍड्रेस असतात तुमचे. तुमचं आधार कार्ड, रेशनिंग कार्ड सगळं रेकॉर्ड आहे. ते आम्ही आजच्या आज येतोय आमच्या गाडी न्यायला. इथलं ते सर. गाडी खूप दूर गेली, आमच्या गावी गेलेली. नाही मॅडम, ती कारण सांगू नका आम्हाला. तुम्ही हप्ता भरणार आहे का नाही आज? आज नाही ना होऊ शकत सर. नाही, आम्ही येतोय मग. त्या आमच्या गाडीच्या आमच्या माणसांच्या ताब्यात देऊन टाका. आम्हाला सांगू नका ते. आता गाडीची चावी असली तर देणार आम्ही, दुसरी कुठून द्यायची? गाडी कुठं, चावी कुठं? तुम्ही काय आमच्याकडे दुसरी चावी आम्ही घेऊन येतो आणि घेऊन जातो गाडी ती. हा ठीक आहे. ठीक आहे, चालतंय. मग आमचा माणूस येईल, त्याच्याकडे तुमची गाडीची घेऊन जाईन ती गाडी. तुम्ही ती गाडी हप्ते भरा आणि मग घेऊन जा. चालेल? हा बघू. बघू नाही, अहो मी सांगतोय तुम्हाला. बघू नाही, विचारत नाहीये, सांगतोय. बरं गाडी घेऊन जाणार आहे आम्ही आज. बरं पाठवा, तर आम्ही आमच्या मिस्टरांना सांगते. हा, ते तुम्हाला काय कळवायचं ते कळून ठेवा त्यांना. पैसे तयार ठेवा, नाहीतर गाडी आम्ही घ्यायला येतोय आज. बरं चालतंय. ठीक आहे. हा.